आज सांगपाक मुद्दाम एक म्हाका बरें अशें म्हणजे सांगपाक व्हेरी इम्पॉर्टंट दिसता। कित्याक रवींद्र भवन जो एक विशय आम्ही मांडलो त्याच्याबद्दल सगळ्या म्हणजे स्पेशली पेडण्याच्या कलाकारांमध्ये आणि लोकांमध्ये बरेच विचार चालू झाल्यात। लोकांचे बरेच म्हाका कॉल येतात, माझ्या भावांचे म्हणा, माझ्या पेडणेकारांचे बरेचसे येतात आणि एक जाणवले की सगळ्यांक जाय की हो जो रवींद्र भवन आसा तो धारगळीत जावचे ही सगळ्यांची अपेक्षा आसा। खरेंच हांव तांकां म्हज्या ह्या माध्यमांतर्फे तांचे धन्यवाद म्हणटा, तुम्ही जे आमकां साथ दिली। कारण धारगळ हे कितले महत्वाचे केंद्र आसा हे येणाऱ्या काळात सगळ्यांक कळटलें। म्हाका दिसता धारगळ सारको गांव हो सद्या प्रगती पथाचेरच वयतलो आणि तेतून एक म्हणजे एक म्हण आसता कशी न्ही, एक बरो एक राजाचे तकले जशें हे घालतात ताका म्हणजे एक त्याचं मुकुट, तसो रवींद्र भवन ह्यो म्हज्या धारगळीचो एक मुकुट ठरतलो। कारण तो सगळ्यांक कनेक्टेड आसतलो आणि जी एरिया आसा त्याचो बरोबर चांगलो यूज जातलो। म्हणजे एक ह्या माध्यमातर्फे हांव स्पेशली आमच्या खेळ मंत्र्याक तशेंच आर्ट अँड कल्चर मंत्र्यांक आमचे गावडे सरांक हांव रिक्वेस्ट करता की प्लीज हो प्रोजेक्ट जाता तितले बेगीन सुरू करात, जेणे करून त्याचो आमच्या पेडण्याच्या लोकांक फायदो जावचो। कारण जे कम्युनिकेशन लोकांमध्ये जालें त्या हिशोबान ती खरीच काळाची गरज आसा आणि म्हाका दिसता आमच्या आदरणीय सीएमान सुद्धा हेचे लक्ष घालून एक पालक मंत्री ह्या नात्यान हे जाता तितल्या बेगिना ह्यो जो एक आमचो रवींद्र भवनाचो जो एक प्रोग्राम आसा, जो एक हे आसा तेजो जाता बेगीन इनॉग्रेशन करचे, जेणे करून आमच्या पेडण्याक तेचो फायदो